छत्रपती संभाजीनगर शहरात येणाऱ्या नवीन वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे वेगवेगळ्या उपाययोजना राबवणार आहे। तसेच आपल्या शहराला आता आणखीन वाढीव पोलीस फोर्स उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। पाहूयात। प्लॅनिंगमुळे आपल्याकडे किरकोळ प्रकारावर कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडलेला नाहीये आणि आपल्याकडचे कोणत्याही प्रकारचे विविध कायदा-सुव्यवस्थेचे विविध प्रश्न जरी निर्माण झाले तर देखील आपल्या अधिकाऱ्यांनी त्वरित त्या ठिकाणी रिस्पॉन्स देऊन कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार किंवा कुठेही मोठे प्रकार असं आपल्याकडे काही घडलेले नाही। वेगवेगळ्या प्रकारचे विविध आंदोलन वर्षभर होत असतात, त्या अनुषंगाने आपल्याकडे देखील गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झालेले आहे, परंतु त्या देखील आपले व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत। येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की नवीन चॅलेंजेस प्रत्येक शहराला असतात। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मला माहिती आहे की आपल्याकडे थोडंसं मोटर सायकल चोरीचं प्रमाण आहे, त्याचबरोबर घरफोडी आहेत, कारण की हे वाढणारं शहर आहे। मोठ्या प्रमाणावरती वस्ती आणि नागरिक शहरामध्ये आणि आपल्या ह्या विभागीय स्तरावरच्या मोठ्या शहरामध्ये राहायला येत असतात। त्या अनुषंगाने आपल्याकडं वाढीव मॅनपॉवर जी आहे ती आपल्याला उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहे ते एअरपोर्ट्सला सुद्धा आता इंटरनॅशनल फ्लाईट नवीन गेल्या काही 2-3 महिन्यात सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने देखील आपण मॅनपॉवर डिप्लॉयमेंट इमिग्रेशन करता आणि इतर नियोजन आमच्या चालू आहे। त्याच्याप्रमाणे आपण लवकरच नियोजन करून पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये बहुतेक आपल्याकडच्या शहरामधून इंटरनॅशनल फ्लाईट देखील सुरू होईल। स्ट्रीट कॅम्पमध्ये विशेषतः मोबाईल चोरी, त्याचबरोबर चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहन चोरी हे महत्त्वाचे हेड्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आम्हाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सायबर क्राईम, कारण की बरेचसे असे डिजिटल अरेस्टचे नवीन प्रकार गुन्हेगार करत आहेत आणि शहरात देखील बरेचसे नागरिक या गुन्ह्यांना बळी पडत आहेत। अवेअरनेसचा प्रोग्राम देखील आपण मोठ्या प्रमाणावरती शाळा, कॉलेज आणि वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेला होता, जेणेकरून कारण की मी पाहिलेले की याच्यामध्ये सुशिक्षित चांगल्या घरातले लोक देखील बळी पडत आहेत। त्याच्यामुळे अवेअरनेस याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून लोकांची अशी फसगत होणार नाहीये। त्या दृष्टीने देखील आमचा प्रयत्न जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात येत आहे। बाकी वेलफेअरच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की आमच्याकडे थोडंसं पुढच्या काही कालावधीमध्ये एखादा वेलफेअर फंड्स जे आहेत आपल्या आयुक्तालयामध्ये फार मर्यादित आहेत। आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेलफेअरच्या ॲक्टिव्हिटीज करता फंडच्या उपलब्धता करण्याकरता एखादा शो वगैरे देखील आयोजित करून आपल्याला त्यामध्ये CSR फंडमधून आपल्याला काही फंडिंग प्राप्त झालं तर त्यामध्ये देखील आम्हाला चांगल्या प्रकारे भरीव अशी कामगिरी करता येईल।